नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सिंगल कटोरीवरून डबल कटोरी म्हणजेच बॉम्बे कटोरी कशी बनवायची ते सांगणार आहे. त्यासाठी सुरुवातीला आपण कट करून घेतलेली कटोरी पाहूया. ही आहे 36 साईजची म्हणजे 36 साईजची कटोरी म्हणजे 5.5 इंच घेतो आपण 5.5. तर याच्यावरून आधी सिंगल कटोरी तयार करूया आपण. तर सिंगल कटोरी करण्यासाठी ही कटोरी आहे ती आहे तशी मार्क करून घ्यायची. आता वरती अर्धा इंच घ्यायचा. ह्या साईडला 1.5, ह्या साईडला 1.5, असं मार्किंग करायचं. आणि याचा सेंटर तो असा घ्यायचा. खाली पण 1.5 घ्यायचं. अशी कटोरी वाढवली आपण. अशी सरळ रेष मारून घ्यायची आधी. आणि हा टक्स आहे इथं एक टक्स असतो ना तो 1.5 इंच इकडं आणि 1.5 इंच इकडं आणि असा 2.5. आता बघा ही कटोरी आहे सुरुवातीची. त्याच्यानंतर आपण इथं 1.5 वाढवलाय, इथं 1.5 वाढवलंय, इथं अर्धा वाढवलंय, इथं पण 1.5 वाढवलेला आहे, इथं 1.5 आहे, इथं 1.5 आहे. आणि असा जो आहे तो आपला 2.5 आहे. अशा प्रकारे आपण आता कटोरी वाढून घेतली. ही झाली सिंगल कटोरी. याच्यावरूनच आता आपण डबल कटोरी म्हणजे बॉम्बे कटोरी कशी तयार करायची ते बघूया. आधी हे कट करून घ्यायचे. त्यावरून डबल कटोरी करायला खूप सोपी पडते. आता मी तुम्हाला सांगते. प्रथम हा टक्स कट करून घ्यायचा. हा कट केला. ही लाईन मी सरळ मारलेली आहे. त्याच्यानंतर हे असं करून घ्यायचं आहे अशा. नंतर हे ह्या प्रकारे असं करून घ्यायचं. आता इथं आपण लाईन मारूया म्हणजे समजेल आपल्याला कुठं कट करायचंय ते. हे बघा
आता काय करायचंय, फक्त इथपर्यंतच कट मारायचा आहे, पूर्ण कट मारायचा नाहीये. हं? अशा प्रकारे. आता आपण कापड घेऊया. प्रथम आपण चॉकच्या साह्याने एक लाईन मारून घेऊ. आता एक लाईन मारल्यानंतर हा जे भाग आहे तो हा सरळ ठेवायचा, इथं सरळ असा, आणि हा असा, अशा प्रकारे ठेवायचा आहे, एकदम सरळ इथं, आणि हा इथं. मार्किंग करून घ्यायचंय. त्याच्यानंतर हे काढून टाकायचं. हे बघा, असं मार्किंग केलेलं आहे मी. इथं वरती आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. आता हा घ्यायचा. हा पण आहे तसंच मार्क करायचा. हे बघा, असं मार्क केलेलं आहे मी. इथं पण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे. हा जरा राऊंड घ्यायचा, टोक करायचं नाही इथं. आता हे कट करायचं. प्रथम इथून टक्स मारून घ्यायचा, हा असा, हा असा मारून घ्यायचा, आणि त्याच्यानंतर हा हे इथं असं जॉईन करायचं. आता ते बघा कसं कर. आधी कट मारून घेऊया आपण. आधी मी इथं टक्स मारणार आहे असा. हे बघा, हे असा मारून घेणार आहे, आणि त्याच्यानंतर हा टक्स इथं जॉईन करायचा असा करून. आता मी मशीनवर टीप मारून घेते. आता हे बघा, सुरुवातीला मी इथं टीप मारलेली आहे, हे बघा, आणि त्याच्यानंतर मी हा टक्स असा जॉईन केलेला आहे. अशा प्रकारची कटोरी खूप छान बसते. आणि इथं जे टोक येतं सिंगल कटोरीला, ते टोक बिलकुल येत नाही. हे बघा, याचा पफ पण चांगला येतो. अशा प्रकारे हा खूप छान दिसतो. हे बघा, आता असं दिसत असेल. हे बघा, एकदम सुंदर, एकदम छान पफ आले. एकदम सोप्या मेथडने सिंगल कटोरी पासून डबल कटोरी आपण, किंवा म्हणजेच बॉम्बे कटोरी तयार केलेली आहे.